विद्यार्थी मित्रांनो, 5वीच्या इयत्तेमध्ये आपल्याला ही कविता आहे, कोणापासून काय घ्यावे. आता ह्या कवितेला आपल्याला चाल लावायची आहे. पण ही चाल लावायच्या आधी मी थोडासा ह्या कवितेबद्दल बोलणार आहे. ही कविता अतिशय सुंदर आहे. लहान मुलांनी कसं एकत्र राहावं आणि म्हणजे आपल्याला कोणापासून काय घ्यावं, म्हणजे काय आपल्याला घेता येईल, कारण हे शिकता आलं पाहिजे, ह्याबद्दल सांगितलेलं आहे. तर आता बघा, ही कविता म्हणजे आपल्याला पुरा एन्व्हायरमेंटबद्दल सांगितलेलं आहे, पर्यावरणबद्दल, आणि पर्यावरणमधून आपण काय घेऊ शकतो ह्याबद्दल आपल्याला या कवितेमध्ये शिकण्यास मिळत आहे. ओके. आता या कवितेला मी चाल लावत आहे. आता ही कविता आहे, कोणी लिहिलेली आहे, कोणापासून काय घ्यावे. कविता क्रमांक आहे 8 आणि कवितेचे लेखक आहेत नीलम माणगावे. ओके. तर आता ह्या नीलम माणगावे यांनी कविता लिहिलेल्या आहे. ते पूर्ण आता आपण कवितेला चाल देत आहोत. ओके. सूर्यापासून रंग घेऊन चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊ कांती, फुलापासून गंध घेऊया कोकिळाकडून गाणे, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराणे, झाडापासून घेऊ सावली मातीपासून जगणे, गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे, प्रभातकाळी एक शिकूया जगवित जीव जगूया, संध्यासमयी एक होणी सारे मित्र हसूया. अतिशय सुंदर कविता आहे. आपल्यालाही सहज बोलता येईल. बोलण्याचा प्रयत्न केला तर होणारच आहे. कविता येणार आहे आपल्याला बोलता. आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सतत माझं हे चॅनल बघत राहा.